This call is now being recorded. Yes, ma'am. ओके. सो फर्स्ट डायग्राम ही जी तुम्ही बघता इकडे, दिस इज नथिंग बट दिस डायग्राम इज ऑफ ड्युअल ट्रेस सीआरओ. दोन टाईपचे सीआरओ असतात. आपण आधी आर्किटेक्चर बघितलं, ब्लॉक डायग्राम बघितली सीआरओची, सीआरटी ट्यूब बघितली, ब्लॉक डायग्राम बघितली. आता टाइप्स ऑफ सीआरओ, ड्युअल ट्रेस अँड ड्युअल बीम असे दोन टाईप्सचे सीआरओज असतात. ड्युअल ट्रेस सीआरओ मध्ये काय असतं, देर आर टू वर्टिकल एम्प्लिफायर्स अँड वन हॉरिझॉन्टल एम्प्लिफायर. ठीक आहे. सो दिस हॉरिझॉन्टल एम्प्लिफायर इज कॉमन फॉर बोथ वर्टिकल एम्प्लिफायर्स. हा दोघांसाठी कॉमन फंक्शन करतो. तर कसा कॉमन फंक्शन करतो की सिम्पली देर इज वन switch or the lines A and B. So A and B काय आहे, they are providing the internal triggering to the horizontal amplifier. ठीक आहे. सो इंटरनल ट्रिगरिंग ह्या ट्रिगर सर्किटला प्रोव्हाइड केलं जातं. इनिशियली आपण बघितलं असेल की सिम्पली एक व्हर्टिकल एम्प्लिफायर असायचं आणि तिकडनं एक इंटरनल ट्रिगरिंग व्हायचं. एक्सटर्नल आपण ते एक्सटर्नल सोर्स कडनं देतो. लाईन म्हणजे इंटरनल जो पॉवर सप्लाय असतो सीआरओचा, त्या सप्लाय कडनं ट्रिगरिंग होत आहे. ठीक आहे. सो आता इथे काय आले, दोन टाईपचे ट्रिगरिंग आले. एक ट्रिगरिंग आलं फ्रॉम चॅनल ए आणि दुसरं ट्रिगरिंग आलं फ्रॉम चॅनल बी. सो चॅनल ए चा जो अटिन्युएटर और प्री एम्प्लिफायर आहे तिकडनं एक ट्रिगर पल्स आपल्याला मिळते किंवा आपल्याला चॅनल बी ची मिळते. हे कशावर डिपेंड राहणार आहे, विच एम्प्लिफायर इज कनेक्टेड टू वर्टिकल एम्प्लिफायर. फायनल वर्टिकल एम्प्लिफायर जो आहे त्याला कोणता एम्प्लिफायर कनेक्ट केलेला आहे, प्री एम्प्लिफायर, त्याच्यानुसार तुम्ही काय करताय, तो करस्पॉन्डिंग ट्रिगर पल्स कन्सिडर करताय टू दी हॉरिझॉन्टल एम्प्लिफायर. ठीक आहे. त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. सो ड्युअल ट्रेस ऑसिलोस्कोप हॅज टू सेपरेट vertical input channels A and B. So both channels have their separate attenuators and pre-amplifier stages. So these are the your attenuator and pre-amplifier stages. So as per requirement you can attenuate the signal. Attenuation म्हणजे काय, to reduce the signal. Amplitude त्याचा काय करतो आपण, reduce करतो. So 2 volt असेल तर reduction म्हणजे काय की 1.5 volt किंवा 1.2 volts जाणार. आणि अम्प्लिफायर म्हणजे काय, 2 व्होल्टचं सिग्नल असेल तर तो 5 व्होल्ट 10 व्होल्ट जसं असेल ऍज पर दी रिक्वायरमेंट तुम्ही अम्प्लिफाय करताय सिग्नल. ओके. सो ऍट अ टाइम वन इनपुट इज कनेक्टेड इंडिव्हिज्युअली. सो एक इनपुट कनेक्ट होतोय इंडिव्हिज्युअली विथ द हेल्प ऑफ दिस इलेक्ट्रॉनिक स्विच. सगळेच कनेक्ट नाही होऊ शकत आहे. सायमल्टेनियसली दोन्हीचे दोन्ही सिग्नल तुम्ही वर्टिकल एम्प्लिफायरला नाही अप्लाय करू शकणार आहे, बिकॉज वर्टिकल एम्प्लिफायर कॅन ऍट अ टाइम कनेक्ट टू वन सिंगल इनपुट. सो हे कसं केलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ दिस डिले लाईन अँड इलेक्ट्रॉनिक स्विच कॉम्बिनेशन. So this electronic switch provides the connection for the connection of either to the channel A or to the channel B. So when it is connected to channel A, so it will consider the signal coming from channel A and that signal will be amplified. At the same time, the same signal will be acts as a trigger pulse for this triggering circuit to trace the signal horizontally. ठीक आहे. हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये मग सिग्नल काय केला जातो, ट्रेस केला जातो. सो ऍट अ टाइम हा इलेक्ट्रॉनिक स्विच काय करतोय, ऍट अ टाइम एक सिग्नल फक्त कनेक्ट करतोय. सो याच्यामध्ये काय पॉइंट दिसतोय की तुम्हाला सायमल्टेनियसली डिस्प्ले ऑफ टू सिग्नल कॅनॉट बी पॉसिबल. तुम्ही दोन सिग्नल अप्लाय केलेले, एक ए कडनं दिलेला आहे आणि एक बी कडनं दिलाय. तर तुम्ही एकतर तुम्ही चॅनल ए चा सिग्नल बघू शकता किंवा चॅनल बी चा सिग्नल बघू शकता. दोन्ही सिग्नल्स तुम्हाला सायमल्टेनियसली बघता येत नाही. अशा टाईपचे जे सीआरओ राहतात त्याला आपण ड्युअल ट्रेस सीआरओ म्हणतो. तो ट्रेसिंग ड्युअल मॅनरने करतोय. म्हणजे काय करतोय की दोन चॅनलचं ट्रेसिंग करतोय पण डिस्प्ले होताना तुम्हाला काय होतोय, ऍट अ टाइम फक्त एकच सिग्नल डिस्प्ले होतोय. सो सायमल्टेनियसली डिस्प्ले ऑफ टू ट्रेसेस इज नॉट possible in case of dual trace CRO. Only one signal can be observed on the display. So cathode ray tube वर किंवा डिस्प्ले वर आपल्याला काय मिळतं, एकच सिग्नल मिळतो. सो दिस इज नथिंग बट द बेसिक फंक्शन. बाकीचं तर सेम आहे. वर्टिकल एम्प्लिफायरचं, टाइम बेस्ड जनरेटरचं, हॉरिझॉन्टल एम्प्लिफायरचं जे प्रिव्हियस लेक्चर मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. डिले लाईनचं, डिले लाईन काय करते, प्रोव्हाइड्स द पर्टिक्युलर डिले सो दॅट द सिग्नल कमिंग फ्रॉम वर्टिकल एम्प्लिफायर अँड हॉरिझॉन्टल एम्प्लिफायर कॅन रीच ॲट दी सेम टाइम. सेम टायमिंगला रीच झाला पाहिजे टू दी सीआरटी ट्यूब. म्हणून मग आपण काय करतो, पर्टिक्युलर डिले प्रोव्हाइड करतो विथ द हेल्प ऑफ डिले लाईन. आणि हा डिले कशाला कनेक्ट केलेला आहे, फक्त वर्टिकल एम्प्लिफायरला कनेक्ट केलेला आहे. सो हा प्रॉपर टायमिंग मॅच होण्यासाठी फक्त आपण डिलेचं फंक्शन परफॉर्म करतो. वर्टिकल एम्प्लिफायर amplifies the signal in vertical manner. Horizontal amplifier or amplifies the signal in horizontal manner. ठीक आहे. टाइम बेस्ड जनरेटर प्रोव्हाइड्स डिफरंट टाइप्स ऑफ स्वीप्स. स्वीपिंग परत एकदा लास्ट टाइम प्रिव्हियस लेक्चरला मी एक्सप्लेन केलेले तेच राहणार आहे परत.
आणि ट्रिगर सर्किट प्रोव्हाइड्स 4 डिफरंट टाइप्स ऑफ ट्रिगरिंग. ठीक आहे. सो इथे काय ट्रिगर पल्स कमिंग फ्रॉम चॅनल ए और प्री एम्पलीफायर स्टेज ए and trigger pulse coming from pre-amplifier stage B, then external triggering and line triggering. So इथे काय 4 different types of triggering can be possible. So trigger selector switch is S2 allows the circuit to be triggered on either A or B or external or line. कोणत्या याला कनेक्ट जसा होईल हे कशावर डिपेंड राहणार आहे, कोणत्या टाईपचा सिग्नल तुम्ही अप्लाय केला आणि त्यानुसार नेसेसरी कंडिशन कोणती आहे, स्वीपिंग कोणतं लागतंय आपल्याला, त्याप्रमाणे तुम्ही काय करताय ट्रिगरिंग परफॉर्म करताय. ठीक आहे. सो जो काही ए हा जो स्विच आहे हा स्विच 2 मॅनरमध्ये वर्कआउट होतो. इलेक्ट्रॉनिक स्विच एक तो परफॉर्म करतो अल्टरनेट मोड ऑफ ऑपरेशन आणि दुसरा चॉपिंग ऑपरेशन परफॉर्म करतोय. सो आता अल्टरनेट मोड ऑफ ऑपरेशन म्हणजे काय की अल्टरनेटली इलेक्ट्रॉनिक स्विच अल्टरनेट्स दी सिग्नल्स बिटवीन चॅनल ए अँड चॅनल बी फॉर ईच सायकल. ठीक आहे. सो प्रत्येक एका हॉरिझॉन्टल स्वीपसाठी म्हणजे एक सायकलसाठी समजा हा काय करतोय एकदा चॅनल ए ला कनेक्ट करणार. ठीक आहे. आणि दुसऱ्या ड्युरेशनसाठी चॅनल बी ला कनेक्ट करणार. सो ॲट अ टाइम काय करतोय एकच सिग्नल कनेक्ट होतोय फॉर ईच ट्रेसिंग ऑफ हॉरिझॉन्टल सिग्नल. सो प्रत्येक वेळेस सो ट्रेसिंग म्हणजे तुमचं इथे हॉरिझॉन्टल स्वीप सिग्नल तुमचा काय हा समजा अज्युम केला की हा सॉटूथ वेव फॉर्म आहे. ठीक आहे. की सॉटूथ वेव फॉर्मला तुम्ही काय केलंय हा एक टाइम ड्युरेशन आहे पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन. समजा ह्या पर्टिक्युलर टाइम ड्युरेशनला तुम्ही काय करता यू आर कन्सिडरिंग और यू आर कनेक्टिंग दी सिग्नल कमिंग फ्रॉम चॅनल ए. सो हा व्होल्टेज आहे जो चॅनल ए कडनं आलाय त्याने तो काय केलाय सिलेक्ट केलेला आहे. सो इट सिलेक्टेड दी सिग्नल कमिंग फ्रॉम चॅनल ए. सो लेट दॅट व्होल्टेज बी योर व्ही ए. ठीक आहे. सो हे आलेलं आहे. तो आता काय करणार आहे पुढची जेव्हा सिग्नल घेणार आहे सो पुढचा सिग्नल घेताना त्याच्यामध्ये जो काही ड्युरेशन आहे पेंडिंग ड्युरेशन पुढची जी पल्स जनरेट होते किंवा सॉटूथ जनरेट होते तो यावेळेस काय होणार आहे हा दुसरा सिग्नल सिलेक्ट करणार. ठीक आहे. सो इथे काय करणार तो व्ही बी सिलेक्ट करेल. सो चॅनल बी सिलेक्ट करेल. सो दिस इज नथिंग बट दी अल्टरनेट मोड ऑफ ऑपरेशन वेअर the electronic switch selects alternately channel A and channel B. ठीक आहे. सो त्याच्याप्रमाणे तुम्हाला व्होल्टेजेस मिळत आहे. सो इट डिपेंड्स अपॉन दी स्वीप ड्युरेशन. हा स्वीप ड्युरेशन आहे त्या पर्टिक्युलर ह्या ड्युरेशन हा फर्स्ट होता. फर्स्ट स्वीपला त्याने काय घेतला चॅनल ए घेतला. सेकंड स्वीपला म्हणजे पुढच्या ड्युरेशनला त्याने काय घेतला चॅनल बी घेतला. सो ॲट अ टाइम तो काय करतोय अल्टरनेटली पहिल्या ड्युरेशनला चॅनल ए सेकंड ड्युरेशनला चॅनल बी परत सायकल काय होणार रिपीट होत जाणार. सो या मनाने तो अल्टरनेट मोडने इलेक्ट्रॉनिक स्विच काय करतोय सिलेक्शन करतोय सिलेक्शन ऑफ सिग्नल कमिंग फ्रॉम चॅनल ए अँड चॅनल बी. सो अँड देन इट इज अप्लाइड टू वर्टिकल एम्प्लीफायर. सो दिस इज नथिंग बट द अल्टरनेट मोड ऑफ ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक स्विच. चॉपिंग मोडमध्ये काय होतंय चॉपिंग मोडमध्ये तो सिग्नलला काय करतोय चॉप करतोय. चॉप म्हणजे काय की जी काय तुमचा हा ड्युरेशन होता ह्या ड्युरेशनला डिवाइड करतोय छोट्या छोट्या पल्सेसमध्ये. ठीक आहे. सो हा जो कम्प्लीट ड्युरेशनला जसं तुम्ही एक सिग्नल घेत होते सो त्याच्याऐवजी त्याने काय केलं की हा पूर्ण जो ड्युरेशन आहे हा एवढा ड्युरेशन आहे म्हणजे इथपर्यंत हा जो ड्युरेशन आहे याला काय केलं त्याने प्रत्येक सिग्नल काय केला चॉप केला. सो तुमचा इनपुट सिग्नल इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग होल सिग्नल त्याला आपण काय केलं छोट्या छोट्या पोर्शन मध्ये कट केला. सो याला म्हणतात चॉपिंग. हे चॉपिंग घेताना मग तो काय करणार आहे सेम याही ड्युरेशनला चॅनल बीचा पण सिग्नल काय करतो तो चॉप करतो. सो इथे काय होत आहे बघा दोन्ही सिग्नल्स काय केले चॅनल ए आणि चॅनल बी तुम्ही छोट्या छोट्या पोर्शन मध्ये किंवा पल्सेसमध्ये त्याला सिग्नलला काय केलं चॉप केलं. तर याच्यामध्ये काय होतं की फास्ट सिलेक्शन ऑफ चॅनल ए अँड चॅनल बी टेक्स प्लेस. आता ह्या ड्युरेशन पुरता चॅनल ए घेतला पुढच्या ड्युरेशनला तो चॅनल बीचा घेईल परत चॅनल ए चॅनल बी चॅनल ए चॅनल म्हणजे ह्या ड्युरेशन मध्ये जो काही प्रोसेस होती ती काय झाली स्पीड झाला त्याला स्पीड मिळाला ॲज कम्पेअर्ड टू अल्टरनेट मोड. अल्टरनेट मोडला जो काही प्रोसेस होती की पूर्ण एक ड्युरेशनला आधी फक्त एकच सिग्नल घेतला जायचा आणि मग पुढच्या ड्युरेशनला दुसरा सिग्नल घ्यायचा आहे. त्याच्याऐवजी इथे काय केलं आपण सिग्नल्सलाच आपण काय केलं छोट्या छोट्या पल्सेसमध्ये डिवाइड केलं म्हणजे चॉपिंग केलं अँड देन the rapid selection of signals takes place from channel A to channel B with the help of this electronic switch and it is called as chopping mode of operation. कळाला. सो इथे काय होत आहे इन शॉर्ट फ्रिक्वेन्सी गोज ऑन इनक्रीज
So high frequency operation can take place with the help of chopping mode of operation. So high frequency किती जाऊ शकते त्याची 100 किलोहर्ट्ज टू 500 किलोहर्ट्ज एवढ्या रेंजमध्ये ते काय होत आहे सिलेक्शन होत आहे किंवा फास्ट स्वीपिंग होत आहे किंवा फास्ट चेंजिंग ऑफ सिग्नल होत आहे. कळाला? सो दिस इज नथिंग बट द चॉपिंग मोड ऑफ ऑपरेशन. सो रेट ऑफ सिलेक्शन increases सो समटाइम्स व्हॉट हॅपन्स कंटिन्युअस काय होत आहे बघा आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक काय येऊ शकतो चॉपिंग मोडमध्ये की जेव्हा मी नॉनस्टॉप सिलेक्ट करते बरोबर आहे हा ड्युरेशन आणि हा ड्युरेशन एकदम छोटा असणार आहे पुढचा ड्युरेशन जेव्हा हे ड्युरेशन दोन्ही छोटे असतात सो काय होतं की त्याचा स्पीड इतका इन्क्रीज होतो की त्या डिस्प्लेवर येणारे जे डॉट्स असतात ना आपल्याला जे काही सीआरओवर दिसते वेव फॉर्म ती आपल्याला एक स्टेटला काय दिसते कंटिन्युअस लाईन दिसते. जर तुम्ही सीआरओ नीट प्रॉपरली ऑपरेट केला असेल आणि खूप हाय फ्रिक्वेन्सी जर तुम्ही अप्लाय केली असेल आणि पल्स दिलेले असतील तर तुम्हाला एक स्टेटला काय दिसतं बघा जे छोटे छोटे सेपरेट पल्स दिसण्याऐवजी तुम्हाला काय दिसतं एक कंटिन्युअस लाईन डिस्प्ले व्हायला लागते प्रॉपर पल्स दिसत नाही. सो हा त्याचा काय झालाय ड्रॉबॅक झालाय की आपल्याला प्रॉपर सिग्नल डिस्प्ले न होता हे कंटिन्युअस लाईन डिस्प्ले होऊ शकते. सो म्हणून चॉपिंग मोड कॅन बी युजफुल ओनली फॉर लो फ्रिक्वेन्सी ऑपरेशन्स. लो फ्रिक्वेन्सीला इथे तुम्ही पल्स क्लिअरली ऑब्झर्व करू शकता पण हाय फ्रिक्वेन्सीला काय होते हे पल्स खूप जवळ येतात आणि एक स्टेटला तुम्हाला ते डायरेक्ट एक सिंगल लाईन सारखे दिसायला लागतात कंटिन्युअस दिसायला लागतात. सो पल्स सेपरेट नाही दिसत. सो चॉपिंग मोड इज युज्ड ॲट हाय लो फ्रिक्वेन्सी ऑपरेशन बट अल्टरनेट मोड कॅन बी युज्ड ॲट हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन. सो हा दोघांमधला फरक डिफरन्स आहे अल्टरनेट मोड अँड चॉपिंग मोड अँड विच टेक्स प्लेस ॲट इलेक्ट्रॉनिक स्विच. सो हे इलेक्ट्रॉनिक स्विच परफॉर्म करतोय. So this is all about the dual trace CRO. Now next diagram is here that is dual beam CRO. Dual beam मध्ये काय बीमच सेपरेट आउट केले दोन मी काय केले सिम्पली सेपरेट प्री अँप्लिफायर सेपरेट डिले लाईन सेपरेट व्हर्टिकल अँप्लिफायर्स घेतले म्हणजे काय केला चॅनल ए चा सेपरेट अँप्लिफायर घेतला आणि चॅनल बी चा काय घेतला सेपरेट अँप्लिफायर घेतला आणि त्यांना कॉमन काय केला तुमचा हॉरिझॉन्टल अँप्लिफायर ठेवला. म्हणजे तुमचा आत्ताचं जे तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जे यूज करताय सीआरओ दे आर नथिंग बट ड्युअल बीम सीआरओ वेअर यू कॅन ऑब्झर्व द सेपरेट नॉब फॉर द चॅनल 1 विच मेजर्स द वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब. तुम्हाला 2 वोल्ट्स पर डिव्हिजन नॉबचे दिसतात इथे एक असतो चॅनल 1 चा दुसरा असतो चॅनल 2 चा. सो म्हणजेच काय की तुम्ही दोन्ही व्होल्टेजेस किंवा दोन्ही सिग्नल्स ऍट अ टाइम डिस्प्लेवर बघू शकतात सायमल्टेनियसली यू कॅन ऑब्झर्व दी सिग्नल्स ऑन दी सीआरओ विथ द हेल्प ऑफ दिस ड्युअल बीम सीआरओ. बस बाकी काहीच डिफरन्स नाही बाकी फंक्शन सेम आहे ट्रिगरचा स्विप जनरेटरचा हॉरिझॉन्टल अँप्लिफायरचा मेन अँप्लिफायरचा डिले लाईनचा बाकी फंक्शन सेम आहे फक्त इथे काय केलं जे इथे पॉसिबल नव्हतं आपल्याला कारण का इलेक्ट्रॉनिक स्विच ऍट अ टाइम फक्त एक चॅनल सिलेक्ट करू शकत होता इथे काय झालेलं आहे की तेच आपण डिव्हाइड केले दोन्ही पण काय केले सेपरेट अँप्लिफायर्स यूज केल्यामुळे ऍट अ टाइम तुम्ही काय करू शकताय दोन्ही सिग्नल्स ऑब्झर्व करू शकताय. So simultaneous display of both signals can be possible with the help of dual beam CRO. So laboratory मध्ये आपण जे आता यूज करतोय दे आर युअर ड्युअल बीम CROs. सो याच्यामध्ये काय येतंय मग या व्हर्टिकल अँप्लिफायरच्या 2 डिफ्लेक्शन प्लेट्स म्हणजे टोटल किती आल्या डिफ्लेक्शन प्लेट्स व्हर्टिकल अँप्लिफायरच्या टोटल 4 व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स येतात लक्षात ठेवायचं. ड्युअल ट्रेस सीआरओ मध्ये 2 डिफ्लेक्शन प्लेट्स असतात किंवा नॉर्मल जो तुम्ही सीआरओ आधी स्टडी केला होता त्याच्यात आपण बघितलं होतं की 2 डिफ्लेक्शन प्लेट्स होत्या व्हर्टिकलच्या ठीक आहे आणि हॉरिझॉन्टलच्या 2 असायच्या प्लेट्स कनेक्टेड. आता याच्या केसमध्ये काय आहे की हा एक चॅनल ए चा अँप्लिफायर आहे सो चॅनल ए चा अँप्लिफायरच्या 2 प्लेट्स येतील चॅनल बी च्या अँप्लिफायरच्या 2 प्लेट्स येतील टोटल किती झाल्या टोटल 4 व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स आणि हॉरिझॉन्टल अँप्लिफायर त्यांना काय झालंय कॉमन झालंय. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स परत किती आल्या 2 आल्या. सो ह्या H1 H2 ठीक आहे हे हा आपण अजून करू VB आणि हा VA आणि हा VA ठीक आहे. सो टोटल किती आल्या 4 डिफ्लेक्शन प्लेट्स आल्या व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स इन केस ऑफ ड्युअल बीम सीआरओ. सो डिफरन्स काय येणार आहे मग कंपॅरिझन आपण केलं ड्युअल ट्रेस आणि ड्युअल बीमचा जर विचार केला तर इलेक्ट्रॉन बीम जे आहे याच्यामध्ये 2 बीम्स यूज केलेले इथे किती यूज केले सिंगल बीम यूज केलेला आहे. देन number of vertical amplifiers are 2 for dual beam CRO but there is only one main vertical amplifier main vertical amplifier is only one for dual trace. Then
two signal may not be displayed at the same time with the help of dual trace, but two signal can be displayed with the help of dual beam. दोन्ही सिग्नल्स तुम्ही सायमल्टेनियसली बघू शकतात. सिग्नल ए आणि सिग्नल बी दोन्ही सायमल्टेनियसली बघू शकता विथ द हेल्प ऑफ ड्युअल बीम, बट यू कुडंट सी विथ द हेल्प ऑफ ड्युअल ट्रेस because there is one electronic switch which is used to select the alternate signal, either channel A or channel B. So these are all the difference between your dual trace and dual CRO. अजून एक डिफरन्स काय येणार आहे की याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन्स असेल दोघी चॅनलमध्ये. देर मे नॉट बी पॉसिबल दॅट द फ्रिक्वेन्सी कमिंग फ्रॉम चॅनल ए अँड चॅनल बी विल बी सेम. कारण का काय होऊ शकतं, डायरेक्ट तुम्हाला स्ट्रेट लाईन ऑब्झर्व होऊ शकते. सो ते अवॉइड करण्यासाठी दोघांचे फ्रिक्वेन्सीज काय असतात, एक हाय फ्रिक्वेन्सी असेल तर एक दुसरी लो फ्रिक्वेन्सी असू शकते. आणि जर तुम्ही ड्युअल बीम यूज करताय, सो दर इज कॅन बी पॉसिबिलिटी दॅट बोथ सिग्नल्स आर हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. तुम्ही सेम फ्रिक्वेन्सी पण अप्लाय करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट दी ड्युअल बीम अँड ड्युअल ट्रेस CRO. सो कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. येस, एनीवन? समजलं? ठीक आहे.